गृहिणी आहे तर माझं शिक्षण वाया गेलं का असे वाटणे साहजिकच आहे. कारण लोक विचारतात, इतकं शिकून काय केलं? फक्त चहा आणि पोळ्या, झाडू आणि पोछा. तुझं शिक्षण तर वाया गेलं. आणि यामुळेच तुम्हाला असं वाटतं की डिग्री असूनही फक्त गृहिणीच आहे. शिकून सवरून शेवटी घरच सांभाळायचं. तर मग शिकून पण काय उपयोग? कशाला शिकायचं? तुम्हालाही असं वाटतंय का? पण थांबा, असं अजिबात नाही. शिक्षण हे फक्त नोकरीसाठीच आहे का? शिक्षण म्हणजे नुसतं पगार देणारी नोकरी नसते. शिक्षण म्हणजे दृष्टिकोन असतो, जो आपल्याला जगायला एक सुशिक्षित सुसंस्कृत व्यक्ती बनायला मदत करते. अनेक गृहिणींच्या मनात हा एक मोठा प्रश्न आहे. त्यामुळे शिक्षण वाया गेले का या विषयावर बोलणे खूपच गरजेचे झाले आहे. तुम्ही एक सुसंस्कृत, सुशिक्षित आणि सुगरण गृहिणी आहात आणि हे बनण्यासाठी ही शिक्षणाचा खूप फायदा आपल्याला होतच असतो. मग तुम्ही म्हणाल ते कसं? हेच तर तुम्हाला सांगायचं आहे. आपल्याला या व्हिडिओमध्ये आपण तेच पाहणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात. त्याआधी आपल्या गृहिणी फॅशन लाईफ या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब नक्की करून घ्या आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. नमस्कार सर्वांना, गृहिणी फॅशन लाईफ या चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे. शिक्षण म्हणजे नोकरी, पगारासाठी नाही, तर तुमचं शिक्षण तुम्हाला घर अधिक चांगल्या प्रकारे सांभाळायला शिकवतं, ज्यातून तुम्ही सुसंस्कृत, सभ्य आणि व्यवस्थित घर कुटुंब निर्माण करता. तुम्ही ऐकलं असेल, आपली आजी आजोबा काय म्हणायचे ते, घरातील बाई जर नीट असेल तर सर्व नीट. एक बाई घराला बिघडू पण शकते आणि सावरू पण शकते. हे आपण पॉझिटिव्ह घ्यायचे आहे. मग पहा, नोकरी करणाऱ्या महिला काय घर सांभाळत नाहीत का हा प्रश्न तुम्हाला पण निर्माण होत असेल. पण हो, त्या सांभाळतात, पण जेवढे तुम्ही व्यवस्थित सांभाळू शकता तेवढे त्या इच्छा असूनही सांभाळू शकत नाहीत. कारण घर आणि नोकरी या दोन्ही गोष्टी सांभाळणे एक तारेवरती कसरतच होऊन बसते. शेवटी कुठेतरी अपुरीच पडले जाते. पण तुम्ही पूर्ण आपली ताकद शिक्षण लावून त्या घराला जपू शकता. आपण गृहिणी आहोत ही लाजिरवाणी गोष्ट नाही, उलट ही एक सुवर्ण संधीच आहे. आपण आपले घर सांभाळणे हे सुद्धा एक जबाबदारी आहे. बऱ्याच महिलांना काही कारणांनी नोकरी करता येत नाही. पण मग याचा अर्थ असा नाही की आपण रिकामेच आहोत. आपण आपले घर सांभाळता सांभाळता घरातूनच काहीतरी काम आपण करू शकतो आणि आपल्या पायावर उभे राहू शकतो. त्याच्यात देखील तुम्हाला तुमच्या शिक्षणाचा नक्कीच फायदा होईल. तुम्ही तुमच्या मुलांच्या पहिल्या शिक्षिका म्हणून तुम्ही असता. त्यांना साऱ्या जगाची ओळख करून देता. तेथे तुमचं शिक्षण कामी येतं. जे जे तुम्हाला शिकवता येईल, करता येईल ते तुम्ही त्यांच्यासाठी करता. जे तुम्हाला करता आले नाही, जे तुम्हाला शिकता आले नाही ते तुम्ही त्यांना शिकवू शकता आणि त्यांना सपोर्ट करू शकता आणि त्यांचे सपोर्ट सिस्टीम बनवू शकता. घराचं बजेट असो किंवा कठीण प्रसंगात आलेला खंबीर निर्णय घेतलेला असो, तुमचं शिक्षण प्रत्येक वेळी कामी आलेलं आहे. मुलांचा अभ्यास, आर्थिक नियोजनाची डायरी करायला, बँकेची कामे करायला, त्याचबरोबर सेव्हिंग करताना देखील तुमचं शिक्षण तुम्हाला कामी येतंच. वागायला शिकवताना, बोलताना मुलांना जे संस्कार आपण घडवतो आणि घरातील सुसंस्कृत वातावरण निर्माण होते, मुलांच्या अभ्यासात प्रगती होते, तेव्हा तुम्हाला समजेल तुमचा सुशिक्षित असण्याचा काय फायदा झालेला आहे. कारण शिक्षणाने माणूस आचार विचारांनी घडत असतो. त्यामुळे जरी पगार नाही तरी आपले शिक्षण आपल्या जगण्यात असते. शिक्षणाचं मोल पगारात नाही तर ते संस्कारात असते. घरातील तांत्रिक कामे एखादी सहज तुम्ही करू शकता. मग तेथे तुम्ही मागे हटत नाही किंवा तेथे तुमचं काहीच नडत नाही. तुम्ही कधी निरीक्षण केलंय का, जेव्हा घरची स्त्री गृहिणी म्हणून असते तेव्हा घरातील वातावरण किती मंगलमय, आनंदमय, हलकं वाटत असतं. कारण त्या घराला दिवसभर तिचा छान हात लागलेला असतो. त्या घरच्या लक्ष्मीचा म्हणजेच तुमचा हात लागलेला असतो. शिक्षणाने जे तुमच्या आत्मविश्वास तुमच्यात निर्माण केलेला असतो, तुम्हाला ज्ञान मिळालेलं असतं, तुमच्या आचार विचारात प्रगती झालेली असते, त्याचबरोबर तुमच्यात एक सुसंस्कृत पिढी घडवण्याचं बळ निर्माण होत असतं आणि झालेलं असतं त्या शिक्षणामुळे. शिक्षण घेतले नसते तर हे झाले असते का? आज अनेक महिला कोण शिक्षक, कोण इंजिनियर, तर कोण आणखी काय काय होऊन बसलेले आहे. पण ते घर सांभाळतात. तर त्याचा फायदा त्यांना होत नसेल का? तर होतोच ना, नक्की होतो. तुम्हाला काय वाटतं याबद्दल कमेंट करून नक्की सांगा. लक्षात ठेवा, सुसंस्कृत आई आणि गृहिणी संपूर्ण पिढी घडवत असते. त्यामुळे पदवी भिंतीवर नसेल तरी चालते, पण ती तुमच्या वागण्यात आणि विचारात नक्की असायला पाहिजे आणि ती नक्कीच दिसणार आहे आणि दिसत असते. शिक्षण कधीच वाया जात नाही, तर ते तुमचं अस्तित्व अधिक सुंदर बनवत असतं. तुम्हाला आता काय वाटत आहे याबद्दल कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्हाला घर
की नोकरी, याबद्दल सुद्धा तुम्हाला काय वाटत आहे ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा. शिक्षण केवळ एक पदवी घेऊन नोकरी करणे नाही, तर शिक्षण म्हणजे अंडरस्टँडिंग स्किल्स आहेत. त्यामुळे शिक्षण वाया गेलं हे पहिलं मनातून काढून टाका. शिक्षण कधीच वाया जात नाही, ते कधी ना कधी कोणत्या ना कोणत्या रूपात कामी नक्कीच येते. शिक्षण म्हणजे आयुष्य सक्षमपणे जगण्याचं एक साधन आहे. एक गृहिणी पण सुशिक्षित गृहिणी ठरू शकते. तर मी गृहिणी आहे पण मी सुशिक्षित गृहिणी आहे याचा अभिमान नक्की बाळगा. शेवटी तुम्ही एक सुसंस्कृत, सुशिक्षित, सुंदर, सुगरण गृहिणी आहात. डिग्रीच्या त्या कागदावर आता थोडी धूळही बसलेली असेल कदाचित. नोकरीची ती संधी देखील हलवून गेलेली असेल, निसटून गेलेली असेल हातातून, पण त्या शिक्षणाने दिलेली समज मात्र तुमच्यात कायम असणार आहे. तुमच्या सोबतीला, तुमच्या शब्दात, तुमच्या विचारात त्यांचीच तर सावली आहे. तू घराची लक्ष्मी आहेस आणि घराचा पाया देखील आहे. शिक्षणाने दिलेली ती ताकद आहे संकटाशी लढण्याची. त्याच्यामुळे तुम्ही कधीच असा विचार करायचा नाही की शिक्षण वाया गेलेलं आहे. तुम्ही लक्षात घ्या, आपलं शिक्षण जेव्हा आपण शिकतो तेव्हा आपल्या मुलांना तर त्याचा फायदा होतोच. मी स्वतः एक D.Ed झालेली एक गृहिणी आहे, पण लक्षात घ्या माझी मुलं दोन्ही टॉपर आहेत. त्याच पद्धतीने तुम्ही सुद्धा तुमच्या मुलांना एकदम व्यवस्थित पद्धतीने सुंदर आयुष्य देऊ शकता, सुंदर शिक्षण देऊ शकता. त्याच्यामुळे कमीपणा कधीच बाळगायचा नाही की मी एक गृहिणी आहे आणि मी शिकून काय केलं या गोष्टीचं सुद्धा मनाला लागून घ्यायचं नाही. तुम्ही जरी एक गृहिणी असला तरी तुम्ही भरपूर काही करू शकता. घर बघत बघत भरपूर तुम्ही काही करू शकता. तुमचा शिक्षणाचा फायदा तुम्ही करून घेऊ शकता. फक्त तुम्ही स्वतः ती संधी शोधायची आहे. त्याच्यामुळे आपण एक बारकाईने निरीक्षण करायचं आहे की आपल्यात कोणती कला आहे, कोणती स्किल आहे आणि आपल्या शिक्षणाचा फायदा घेऊन आपण घर बघता बघता काय करू शकतो याच्यावरती व्हिडिओसुद्धा मी नक्की बनवलेला आहे. तो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक मी देत आहे, तर नक्की जरूर पहा. आपला हा चॅनल गृहिणींसाठी आहे मैत्रिणींनो, महिलांसाठी आहे. त्याच्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि भरपूर काही तुम्हाला व्हिडिओ या चॅनलवरती पाहायला नक्की मिळतील. त्याच्यामुळे कोणी काय जरी म्हटलं, शिकून तू काय केलं किंवा शिकून काय केलं, तरी आपल्या मनाला माहीत असणं गरजेचं आहे की आपण शिकून काय केलं आहे ते. कारण जर तुम्ही शिकला नसता तर विचार करा, तुम्ही थोडंसं विचार करा की आपण शिकलो जर नसतो, सुशिक्षित गृहिणी जर नसतो तर काय दिवस असते किंवा काय परिस्थिती असते. त्याच्यामुळे आपण शिकलो आहे याचा अभिमान बाळगा. आपण एक सुशिक्षित गृहिणी आहोत याचा सुद्धा अभिमान बाळगा आणि त्याचबरोबर आपलं शिक्षण वाया गेलं नाही याची सुद्धा कल्पना आपण आपल्या मनामध्ये ठेवायची आहे. त्याच्यामुळे शिक्षण वाया गेलं हा प्रश्न तुमच्या मनातून काढून टाका. तर मैत्रिणींनो, तुमचं शिक्षण कधीच वाया जाणार नाही. ते तुमच्या व्यक्तिमत्वाचा एक भाग बनत असतं. तुम्ही घरात असो किंवा बाहेर, तुम्ही सुशिक्षित असण्याची जाणीव तुम्हाला नक्कीच होत असेल, इतरांपेक्षाही होत असेल तर कमेंट करून नक्की सांगा. आणि आपण सुशिक्षित आहोत याचा अभिमानसुद्धा बाळगा. तुम्हाला जर हा व्हिडिओ जरा जरी आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि अशाच उपयुक्त मोटिवेशनल व्हिडिओंसाठी आणि महिलांच्या उपयुक्त गृहिणींच्या व्हिडिओंसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या आणि आपल्या चॅनलला आपल्या या व्हिडिओला शेअर करायला अजिबात विसरू नका. तुम्हाला अजून कोणत्या विषयावर व्हिडिओ ऐकायला पाहायला आवडतील ते कमेंट करून नक्की सांगा. आपण त्याच्यावरती नक्की व्हिडिओ बनवूयात. चला तर मग आजचा व्हिडिओ बास करूयात. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद.